आवाज मानदेशाचा। भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला। या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी शायरी वाचून दाखवली आहे, पाहूयात। विरासत में संघर्ष मिला है, विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के। चाहे जो भी हो, चाहे जो भी हो, डटकर आगे बढ़ने की। बदलूं खुद को मैं क्यों, मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं। आज या लोकांचे संसार वाहून गेले। या गावामध्ये मी गेले, फाटके लोक बघून, त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आहे। घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही। पण एक मी या भागामध्ये बघितलं, या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या, सगळे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला। दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात, पकडा बरं, पकडा बरं, हात वर करा बरं। शेजारच्या माणसाचा हात पकडा बरं, पकडा बरं, सगळे हात वर करा। आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा, पकडा। असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे। असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे। माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही। पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटोळं केलं पोरांनी। कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही। तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही। जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्यात दिसत नाही आहे। मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत। तुम्ही कशासाठी आलायत हे मला कळलंय। जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला। आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला नाही। कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही, कोणी वागलेलं नाही। तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही, असे माणसं मी सांभाळतच नाही। एवढ्या दुःखात, शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका। कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, गरीबी में तड़पता परिवार, मैं खून के आंसू रोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।